नमस्कार. मला याची खात्री आहे की आपण सगळेच थंबनेल बघून आत व्हिडिओ बघायला आला असणार आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर बापूजी साळुंखे एकटे नाहीत, अनेक जण आहेत. आता किती जण आहेत तेही मी तुम्हाला सांगेल, पण हे सांगायचं कारण असं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण पुस्तकांवर बोलू काही ही सिरीज चालू केली आणि ही अखंडपणे सिरीज चालणार आहे बरं का. मी तुम्हाला सांगितलं तसं पुन्हा एकदा मी ती उद्धृत करतो की डावी उजवी म्हणजे दोन्ही विचारधारांची पुस्तकं वादग्रस्त असतील, नवी असतील, जुनी असतील, कादंबरी असेल, चरित्रात्मक असेल, आत्मचरित्रात्मक असेल, अशा सगळ्या पुस्तकांवर बोलण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू या ठिकाणी देतो. कदाचित आपल्यालाही सोपं पडेल ते पुस्तक खरेदी करावं अगर नाही. म्हणजे त्या पुस्तकामध्ये काय आहे फक्त एवढं मी सांगणार नाही, त्याच्यावरती माझं स्वतःचं मत मांडायला मात्र मी अजिबात थांबणार नाही. कारण तटस्थ असणारी माणसी कुणाच्याच बाजूची नसतात आणि त्यांचा काहीच उपयोग नसतो असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. अगदी पत्रकारांनी सुद्धा तटस्थ असता कामा नये, निश्चितपणाने एका बाजूचं कुठल्या तरी असायला पाहिजे. आता हे बघा, माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे ते डॉक्टर बापूजी साळुंखेंचं पुस्तक आहे. अर्थातच या पुस्तकांवर मी बोलणार आहे. हे 257 पानांचं पुस्तक आहे. 3 दिवसांमध्ये माझं वाचून हे पुस्तक पूर्ण झालं. अर्थात ते तुमच्या भेटीला मी लवकर यावं या उद्देशानं मी गतीनं वाचलं ते. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे असं या पुस्तकाचं नाव आहे आणि पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर गजानन सुर्वे. 1981 साली म्हणजे बापूजींच्या हयातीत प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. अर्थात हे पुस्तक त्यावेळी का प्रकाशित झालं हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. डॉक्टर गजानन सुर्वे जे लेखक आहेत त्यांची पीएचडी चालू होते आणि पीएचडीच्या काळामध्ये विद्यापीठाकडून म्हणजे शिवाजी विद्यापीठाकडून एक समिती जी नेमलेली होती डॉक्टर बापूजी साळुंखेंच्या षष्ट्यब्दी पूर्तीनिमित्त, त्या समितीने असं ठरवलं की डॉक्टर गजानन साळुंखेंनी चरित्र लेखनाचं काम हाती घ्यावं. बरं, पीएचडी चालू आहे पण तरीही त्यांनी इत्तंभूत असा हा ग्रंथ लिहिला. मी याच्या आधी अनेक छोटेखानी पुस्तिका बापूजी साळुंखेंच्या अनुषंगानं वाचल्या, पण एवढी पुरेशी माहिती मला मिळाली नाही. एवढी इत्तंभूत अशी माहिती गजानन सुर्वेंनी याच्यामध्ये दिलेली आहे. आता हे दुसरं पुस्तक जे माझ्या हातामध्ये ते सुद्धा षष्ट्यब्दी पूर्तीनिमित्तच प्रकाशित झाले. महाराष्ट्राचं शिक्षण, प्रयोग आणि परंपरा हे पुस्तक जे आहे ते एस भोसले यांनी संपादित केलेलं आहे. अर्थात अनेकांचे लेख त्याच्यामध्ये आहेत. आता डॉक्टर बापूजी साळुंखेंचे पुस्तक वाचताना मला तर मनोमन असं वाटलं की एखादा व्यक्ती कमी वेळेत शिक्षण संस्था उभा करतो आणि फार कमी वेळात ती एवढी मोठी करू शकतो, महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेर नेऊ शकतो, कसं काय? आता त्यांची सुरुवातच बघा, 9 जून 1919ला त्यांचा जन्म झाला. अर्थात मी काय त्यातला नाही, परमपूज्य महाशय गुरुजन इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो त्यांचा जन्म अमुक ठिकाणी झाला तमुक ठिकाणी झाला. मी तुम्हाला महत्वाची माहिती याच्यासाठी देतोय की 1919ला त्यांचा जन्म झाला. योगायोग असा की 1919लाच रयत शिक्षण संस्थेची स्थापना साताऱ्यामध्ये भाऊराव पाटलांनी केलेली होती. आणि त्याच रयत शिक्षण संस्थेबरोबर पुढच्या काळात बापूजी साळुंखेंचं नातं जोडलं जाईल हे बापूजींच्या आणि बापूजींच्या घरच्यांच्या स्वप्नात देखील नव्हतं. डॉक्टर बापूजी साळुंखेंचा जन्म त्यावेळी झाला आणि लहान वयातच त्यांचं मातृछत्र पितृछत्र हरपलं. कधी या भावाकडं, कधी त्या भावाकडं, कधी कुठल्या नातेवाईकाकडं, कधी वेळ प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे जे पहिले कुलगुरू होते डॉक्टर आप्पासाहेब पवार त्यांच्याकडं वेगवेगळी कामं करून लहान मोठी कुठल्याच कामाची कमी न मानता त्या प्रत्येक कामाला आपलंसं करत डॉक्टर बापूजी साळुंखेंनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. आणि मग नंतरच्या काळामध्ये मी थोडं धावतं सांगतो तुम्हाला. देश स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं. अशा काळात भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करणारे, त्यांना रसद पुरवणारे डॉक्टर बापूजी साळुंखे होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्या काळात मदत केलेली आहे. रयत शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत भाऊराव पाटील, त्यांना त्यांचं काम प्रचंड भावलं. शिवाय ते शिक्षित आहेत, होतकरू आहेत, गरजू आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एका हायस्कूलला डॉक्टर बापूजी साळुंखेंना मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली होती. मी थोडं धावतं सांगतोय, लक्षात घ्या. बरं, 8 वर्ष तिथं मुख्याध्यापक आहेत. रुकडीमध्ये त्यांनी रयत संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला. त्या हायस्कूल एका उंचीवरती नेऊन ठेवलं. पुढच्या काळात भाऊराव पाटलांच्या बरोबर त्यांचे मतभेद झाले आणि ते तिथून संस्थेमधून बाहेर पडले. अर्थात संस्थेतून बाहेर पडले पण शिक्षण प्रसाराचं कार्य थांबवायचं नाही हे बापूजींनी मनाशी ठरवलेलं होतं. मग त्यांच्यासोबत जे बाहेर पडले होते त्याच्यामध्ये त्यांचे एक सहकारी होते, माने नावाचे, काकडे होते. ही सगळी मंडळी कराडला कृष्णा काठावर बसली आणि त्यांचं ठरलं एक शिक्षण संस्था आपल्याला स्थापन करायची. अशा काळामध्ये ती मीटिंग झाली आणि काही दिवसातच मला याचा अभिमान आहे की आम्ही त्या भागातला आहे. तासगाव तालुक्यातल्या तुर्ची गावामध्ये त्यांची मीटिंग झाली. BA बाबर त्यांचे निकटचे सहकारी होते. त्यांच्या मळ्यामध्ये रात्री 11 वाजता मीटिंगला सुरुवात झाली. अनेक सहकारी त्यांचे तिथं बसले होते. संस्थेला नाव काय द्यायचं इथून त्यांची सुरुवात झाली. मग स्वामी रामानंद भारती त्यांच्या समोर होते. स्वामी रामानंद भारती त्यांना म्हटले
की बापूजी मला असं वाटतंय की आपण स्वामी विवेकानंदांचं नाव देऊयात. झालं, नामकरण विधी झाला. त्याच दिवशी रात्री 12 वाजता तो नामकरण विधी झाला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. बरं, आपल्यासारखं नाही, म्हणजे एखादं दुकान चालू केलं ना, आज जंगी ओपनिंग घेतलं, सगळ्या नेत्यांना मंत्र्यांना बोलावलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या दुकानाला कुलूप असते, असलं नाही. परफेक्ट काम करायचं असतं. यशाचं सेलिब्रेशन करणारी मंडळी आणि यशाच्या नशेत वाहवत जाणारी मंडळी काय फार पुढे जात नसतात, लक्षात ठेवा. बापूजी साळुंखेंनी त्या काळामध्ये हे सगळं काम मोठ्या प्रमाणात सुरू केलं आणि ते काम करत असताना डॉक्टर बापूजी साळुंखेंनी त्यांच्या हयातीत कमी वेळात शेकडो हायस्कूल उभा केली, शेकडो कॉलेजेस उभा केली. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात सुद्धा त्यांचा शिक्षण प्रसार त्यांनी केलेला आहे. अशी शिक्षण संस्था ही त्या काळामध्ये आकार घेत गेली. आता तुम्ही थंबनेलवरती जे बघितले त्या मुद्द्याला मी हात घालतो. शिक्षण संस्था स्थापन झाली, पण बापूजींच्या डोक्यात असं आलं की संस्थापक सभासद म्हणून फक्त आपण एकटे राहायचं नाही. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ती सगळी मंडळी असते. मग त्याच्यामध्ये झांबरे नावाचे गृहस्थ होते, चव्हाण नावाचे होते, ते काकडे होते, माने होते, अनेक मंडळी होती. बापू साळुंखे म्हटले, ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं, या उभारणीमध्ये आपल्याला मदत केली, त्या सगळेच संस्थापक असतील. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 29 लोकांचा सहभाग आहे. 29 लोकांची नावं आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थापक सभासद पदी. ते झांबरे जे होते, झांबरे एकदा म्हटले, बापूजी एवढं तुम्ही धडपड करताय, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कुणी उभी केली, मग तुम्ही एकटे संस्थापक राहा ना. बापूजी म्हटले, तसं नाही, ह्या सगळ्या मंडळींनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले, तर ही सगळी संस्थापक असते. 29 लोकांना त्यांनी संस्थापक केले. अर्थात हा बापूजींच्या मनाचा मोठेपणा आहे, आपल्याला मान्यच करावं लागेल. पण एक गोष्ट मी सांगायची राहून गेलो बरं का, म्हणजे मला माहित होते की काहीतरी राहणार म्हणून मी या चिठ्ठीवरती हे सगळे लिहून घेतले, या पुस्तकातले पॉईंट्स. रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळी ते काम करत होते ना, त्यावेळी भाऊराव पाटील गौरव निधी उभा राहिला होता. म्हणजे भाऊराव पाटलांच्या झोळीमध्ये रयत शिक्षण संस्थेसाठी मदत टाकायची असं ठरलं होतं. आणि त्या गौरव निधीचे, त्या समितीचे अध्यक्ष होते ते डॉक्टर बापूजी साळुंखे. अख्खा महाराष्ट्र त्यांनी मदतीसाठी पिंजून काढला होता, म्हणजे कोल्हापूरपासून अगदी मुंबईपर्यंत, इकडे मराठवाड्यापर्यंत सगळीकडे पिंजून काढलं होतं त्यांनी. लोकांना ते मदतीचं आवाहन करत होते. एकट्या डॉक्टर बापूजी साळुंखेंनी त्या काळात 70,000 रुपये गोळा केले आणि टोटल रक्कम झाली 1,11,000 रुपयांची. ही मदत रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापकांना द्यायचं ठरलं. मला तर वाटते जी मार्केटिंग क्षेत्रात काम करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे, हा फार मोठा आदर्श आहे बरं का. प्रेरणा तुम्ही तिथून घेऊ शकता की एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग कसं करायचं. तर शिव खेरा नावाचे जे लेखक आहेत फार सुंदर सांगतात की नकार पचवायची ज्याच्याकडे क्षमता आहे आणि एखाद्या ग्राहकानं किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला नकार दिला तरी सुद्धा शेकडो उंबरे ओलांडण्याची आपली जर तयारी असेल तर निश्चितपणाने तो विक्रेता फार मोठा असतो. डॉक्टर बापूजी साळुंखे बघा, त्यांनी मदतीचं आवाहन अनेकांना केलं, पण 1,000 रुपयाच्या देणगीसाठी त्यांनी जवळपास 100 खेटे मारलेले. नकार पचवला होता त्यांनी आणि तो निधी सगळा उभा राहिला. मग महात्मा गांधींच्या हस्ते द्यायचं ठरलं, तर महात्मा गांधींना निमंत्रण देण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. अर्थात त्या दिवशी सोमवार होता, महात्मा गांधींनी मौन धारण केलं होतं, त्यांचा काही संवाद झाला नाही, पण गांधींनी त्यांना एक पत्र शुभेच्छापर म्हणून दिलं. मग त्यांचं असं ठरलं की डॉक्टर राजेंद्र प्रसादांना आपण सांगूयात. ते राजेंद्र प्रसादांकडे गेले, राजेंद्र प्रसादांनी होकार दिला, सगळ्या पत्रिका जवळपास फायनल झाल्या, सगळा ठरला कार्यक्रम. पण ऐनवेळी त्या काळात म्हणजे भारत स्वतंत्र झाला होता, पण भारत पाकिस्तान 2 राष्ट्र झाल्यामुळे तणावाचं थोडं वातावरण होतं. ऐनवेळी गांधींनी एकत्र येण्यासाठी सांगितलं आणि राजेंद्र प्रसादांना हा कार्यक्रम कॅन्सल करावा लागला. मग पुन्हा नव्या पाहुण्याची शोधाशोध चालू झाली. डॉक्टर बापूजी साळुंखेंनी ठरवलं की भलेही ज्याचं शिक्षण नाही, पण त्या माणसाला शिक्षणाचं महत्व कळलंय आणि महाराष्ट्राची खेडोपाडी पिंजून काढत कीर्तनाच्या माध्यमातून हा माणूस लोकांना, मुलांना शिक्षण द्या असं सांगतोय, ते आपण गाडगे बाबांना बोलवायचं. मग गाडगे बाबांच्या हस्तेच 1,11,000 रुपयांचा निधी भाऊराव पाटलांना अर्पण करण्यात आला. म्हणजे हे बापूजी साळुंखेंनी खरं तर सिद्ध केलं आणि बापूजी साळुंखेंना एक विश्वास वाटला की लोक पैसे देतात, लोक आपल्या पाठीशी उभा राहतात, समाज पाठीशी उभा राहतो. विनाकारण त्यांच्यावर संशय घेण्याचा अर्थ नाही की समाज बिघडला आहे, समाज चांगल्या गोष्टींच्या पाठीशी राहत नाही. बापूजी साळुंखेंनी त्याचा अनुभव घेतला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळेच कदाचित स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था उभा करताना सुद्धा त्यांना त्याचा फायदा झाला. म्हणजे ही पुढे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मोठी उभा राहिलेली आहे, आकार घेत गेलेली आहे. पण त्या संस्थेमध्ये 2च उदाहरणं मी आपल्या सगळ्यांना खरं तर आवर्जून सांगेन. एक म्हणजे त्यांनी केलेली संस्थेची प्रार्थना जी आहे, त्या प्रार्थनेमध्ये हरे राम हरे कृष्णा फक्त नाही, तर झरतुष्ट्र किंवा येशू ख्रिस्त, अल्ला वगैरे ते सगळं त्या प्रार्थनेमध्ये आले. तुम्ही एकदा ती प्रार्थना वाचून घ्या आणि आवर्जून हे पुस्तक वाचायला विसरू नका. पण एक तुम्हाला मी सांगेन, डॉक्टर बापूजी साळुंखेंचा दंडक किंवा त्यांची स्ट्रिक्टपणा त्यांचा किती होता बघा. साधा बापूजी साळुंखेंनी संस्था स्थापन केली आणि त्यांना इकडे तिकडे प्रवासासाठी
काही लोकांनी मदत गोळा करूनच मोटारसायकल दिली, त्यांना मोटार गाडी दिली. ती मोटार गाडी फक्त संस्थेच्या कामासाठी बापूजी साळुंखे वापरत होते. पण त्यांची जी 2 मुलं होती, एक अभय होता आणि दुसरा शरदराव होते. तर अभय कुमारांचं त्या गाडीवर लक्ष होतं. बापूजी साळुंखेंनी ती गाडी ड्रायव्हरच्या मार्फत गॅरेजला लावल्यानंतर रात्री 11 वाजता अभय कुमार बाहेर पडले आणि त्यांनी कोल्हापुरातनं शाहू महाराजांच्या पुतळ्याला असा वळसा घालून ते आले आणि ती गाडी परत त्यांनी गॅरेजमध्ये लावली. अभय कुमार किल्ली घेऊन गेले आणि ते घरी ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी बापूजींच्या डोक्यात आलं की किल्ली नाही. ड्रायव्हरकडे चौकशी केली तर ड्रायव्हर म्हटली नाही. मग थोड्या वेळानं समजली की अभय कुमार तिकडे येऊन गेले. चावी सापडली. बेदम चोपमार दिला हो स्वतःच्या मुलाला सगळ्यांच्या समक्ष आणि सांगितलं, बाबा ह्या गाडीवर तुझा एकट्याचा अधिकार नाही, माझा एकट्याचा अधिकार नाही. ही संस्थेच्या कामासाठी लोकांनी आपल्याला दिलेली गाडी आहे. ही आपली वैयक्तिक मालकी नाही. दुसऱ्यांदा त्यांचा दुसरा जो मुलगा होता शरदराव, ते एकदा संस्थेच्या कार्यालयात गेले आणि तिथनं न विचारताच ब्लँक पेजेस कोरे कागद घेऊन आले कशासाठी तरी. ते बापूजी साळुंखेंच्या लक्षात आलं की आपल्या मुलाने तिकडचे कागद आणले. ते म्हटले कागद कुठून आणले? तर म्हणजे संस्थेच्या कार्यालयातनं. कोणाला विचारून आणले? म्हटले तिथल्या क्लार्कला विचारलं. बापूजी साळुंखेंनी तिथं गेल्यानंतर क्लार्ककडे चौकशी केली तर क्लार्क म्हटला मला काही विचारलं नाही. बापूजी साळुंखेंनी त्याला बोलवून घेतलं मुलाला स्वतःच्या सगळ्यांसमक्ष, सगळ्या शिक्षकांच्या समोर, सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर छडीनं त्यांना मार दिला. स्वतःच्या पुत्रांना सुद्धा अजिबात क्षमा नव्हती. हे 2 प्रसंग मला प्रचंड भावले. संस्थेच्या पायाभरणीत अनेकांचा संस्थापक म्हणून सहभाग करणं आणि संस्थेमध्ये स्वतःच्या मुलांनी काही चूक केल्यानंतर त्यांनाही तशा प्रकारची शिक्षा देणं. डॉक्टर बापूजी साळुंखे विरळा होते, कारण त्यांच्यावरती सगळ्या संत साहित्याचा, अध्यात्माचा, महापुरुषांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता आणि ते सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. हे पुस्तक तुम्ही खरं तर आवर्जून वाचायला पाहिजे. मला याचा अभिमान वाटला की मी माझ्या वक्तृत्वाच्या क्लासला डॉक्टर बापूजी साळुंखेंच्या विचारांचा वारसा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आताचे जे CEO आहेत कौस्तुभ गावडे सर, त्यांना मी आमंत्रित केलेलं होतं. त्यांच्या बोलण्यामध्ये ठाई ठाई आणि शब्दांमध्ये मला डॉक्टर बापूजी साळुंखे दिसत होते. त्यांचं व्यक्तिमत्व मला दिसत होतं. बस आजच्या या पुस्तकाच्या अनुषंगाने एवढंच. हे पुस्तक वाचा. डॉक्टर गजानन सुर्वेने लिहिलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे त्यांच्या हयातीतलं हे चरित्र आहे. आवर्जून वाचा. मनापासून धन्यवाद. नव्या पुस्तकाच्या निमित्तानं नव्या व्हिडिओमध्ये आपण आवर्जून भेटायचं.